सन्माननीय बच्चूभाऊ कडे यांना विनंती। भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। ज्या महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांची निवड समाधीच नाही तर शिवजयंती सुरू केली। 4 पानाचा पोहळा लिहिला। महात्मा फुले, छत्रपती शिवराय, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, वीर अहिल्यादेवी होळकर यांना सगळ्यांना आम्ही नतमस्तक होतो। मंचकार उपस्थित या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अरविंदजी पिसे, सर्व पदाधिकारी, खरं तर अरविंद भाऊ गेल्या 1-2 वर्षापासून काम करत आहे आणि मी त्याच्यावर लक्ष देत नव्हतं। तेव्हा आज जेव्हा मी सगळ्या त्याच्या कामाचा आढावा घेतला आणि पाहिलं तर हा माणूस भाषणात जरी कमी असन पण कामात भरपूर आहे। सामान्य माणसाची जाण आहे। मी सहज अभ्यासिकाकडे गेलो, त्यांच्या मार्केट मधलं महत्वाचं ठिकाण, कदाचित तिथे 1 लाख रुपये महिना त्यांना भेटू शकला असता। अशा ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांसाठी 7 वर्षापासून अभ्यासिका सुरू केली। तिथे एका जातीचे नाही, एका धर्माचे नाही, पंथाचे नाही, तर सगळ्या गाव खेड्यातले लोक तिथे येतात। आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं का बाकी ठिकाणी आम्हाला 700 रुपये महिना द्यावं लागतं, पण अरविंद भाऊ एक खर्च सुद्धा आमच्याकडून घेत नाही। ही खऱ्या अर्थानं प्रामाणिकता। मित्र, आमदार झाल्यानंतर हे लोक करत नाही। आमदार व्हायचं आहे तरी चांगलं करत नाही। त्यांना माहिती आहे का वेळेवरच्या निवडणुकीमध्ये जातीपाती धर्माचे काही गणित मांडायचे, पक्षाच्या माध्यमातून पुन्हा आपली बाजू मजबूत करायची आणि काम करायची गरजच पडत नाही। मी त्यांच्या ह्याच्यावर पाहत होतो का या वयामध्ये हे काम कसं करत असेल, तर त्यांनी एक घरकुलाचा प्रकल्प उभा केला, 1 नाही 2 अभ्यासिका उभ्या केल्या। आज अपंगाने मी फोन केला 1-2 ठिकाणी, तर एखाद्या अपंगाचं काम पडलं तर पहिला फोन अरविंद भाऊ कडे जातं। हे फार महत्वाची आपुलकी आहे लक्षात। आणि महाराष्ट्रातून फोन येते, बिल्डर लोकांचे फोन नाही आहेत, नेत्याचे नाही आहेत। अभिमानानं सांगतोय, कानाकोपऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या दिव्यांग बच्चू कडूला फोन करतं। ही खऱ्या अर्थानं आम्ही आतापर्यंत मिळवलेलं सगळ्यात मोठं यश आहे। तर इथल्या सामान्य माणसाला आपलं वाटावं, ज्याला कोणी जुळाले नाही, ज्याचा सक्का भाऊ सुद्धा त्याच्यासाठी धावत नाही, त्यांनी आम्हाला आमचा आधार समजावं, फार मोठी गोष्ट आहे। मंत्री आमदार व्हायला काही वेळ लागत नाही, त्याला काय वेळ लागतं? त्याला काही शिक्षण पाहिजे किंवा भला मोठा माणूस पाहिजे, खूप काम करावं लागतं, असं कुठं आहे? नाहीतर मग अरुण गवळी काय आमदार झाला असता, त्याच्या अंगावर 15 आरोप आणि गडी आमदार झाला, लोकांना मत मारले। मटन आणि चिकन दाबा बटन। काही लोकांच्या डोक्यात तेच असतं, पार्टीशिवाय लोक निवडूनच येत नाही असं वाटतं। वरती भला मोठा झेंडा असला पाहिजे, निळा असला पाहिजे, भगवा असला पाहिजे, हिरवा असला पाहिजे, त्याच्याशिवाय जातीपातीतले मतं भेटत नाही। अशा काही भ्रामक कल्पना लोकांमध्ये आहे। मुंबई दिल्लीचा नेता आल्याशिवाय लोक गर्दी करत नाही, मत मारत नाही, असे लोकांच्या डोक्यात आहे। आणि ते भेटली तर एखादी हिरोईन आणली तर जमते। लोकांच्या डोक्यातला हा ठुसा काढावा लागतो। बच्चू कडून पुऱ्या उभ्या महाराष्ट्राला 1 डाव नाही 10 डाव सांगितलं का बच्चू कडूच्या प्रचाराला नेता आला नाही, अभिनेता आला नाही, जातीपातीचे झेंडे लावले नाही, 1 वेळा नाही 4 वेळा निवडून दिलं लोकांनी, 4 वेळा फक्त कामाच्या भरोश्यावर निवडून दिलं। एक साधा फोन जरी आला तर त्याच्या मागे धावत आपण गेलो पाहिजे। अहो सामान्य गरीब माणसाला पाहिजे तरी काय हो? तो का तुम्हाला पुरावे का नोकरी मागायला आला का? एखादं घर पडलं असेल तर अरविंद भाऊ
फार नाही मदत असं 3 गिल देत असेल तर बघा. ओलं होतंय रात्रभर दिवसभर पाणी आलं का झोपाची व्यवस्था नव्हता आमची. 75 वर्ष झाले. 75 वर्ष मान खडावले, पाणी भेटलं नाही, लोकांना घर भेटलं नाही, अजूनही भाव आला नाही. म्हणजे काय म्हणते, मुखात राम हाताले नाही काम. आणि पिकाचे दाम, शेतकऱ्याच्या पिकाचे दाम काय? अरे मोदीजी, पिकाला तुम्ही मुखात राम घातला, पण राम तुम्हाला पावणार नाही जोपर्यंत हाताले काम भेटणार नाही, पिकाले दाम भेटणार नाही. आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे, आमच्या तरुण मुलाच्या हाताला काम पाहिजे, त्याच्याशिवाय राम प्रसन्न होऊ शकत नाही. कितना भी बड़ा मंदिर बना दो, लेकिन दिल जीतना चाहिए लोगों का. दिल जीतना चाहिए, आशीर्वाद देना चाहिए. सामान्य माणसाचा आशीर्वाद घेण्याचं काम प्रभू रामचंद्राने केलं. आपलं राज्य कसं चालावं, सामान्यातल्या सामान्य माणसासाठी प्रजेने म्हटलं तर शितेने त्याग करणारे प्रभू रामचंद्र आहे. प्रजा महत्वाची आहे आणि नंतर त्याचं राजेपण आहे. इथं तर राजेपणची एवढी मस्ती आली आहे का काही सांगाच नाही लागलं. प्रजा महत्वाची आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मनवला आम्ही. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य. इथला कलेक्टर, इथला तहसीलदार, इथला आमदार हा त्याचा चाकर आहे, नौकर आहे, सेवक आहे, तो राजा नाही आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरने घटनेच्या माध्यमातून जे काही लोकशाहीच्या खरा आत्मा शोधून काढला, ते मतदान तुमच्या आमच्या हाती दिलं. आणि ते काही कलेक्टरला राजा करायसाठी गेलं नाही. इथला आमदार आणि मंत्री राजा होऊ शकत नाही, तर इथली प्रजा राजा आहे. तू त्याचा चाकऱ्याचं भान ठेवणं गरजेचं आहे. हे आमदार झाल्यानंतर आम्ही सांगतोय की तुमचे श्रावण बाळ संजय गांधी फक्त 250 लोकांना लाभ भेटत होता. आणि मी नायक पिक्चर पाहिला अनिल कपूरचा, 1 दिवसाचा मुख्यमंत्री. तो एकाच दिवसात सगळं टाईप टिप करून ऑर्डर गिर्डर पास करून सगळं मोकळं करतोय. म्हटलं आपण असंच करू. तहसीलदाराला आमदार झाल्यावर बोलावलं. त्याला म्हटलं आपल्याला सगळे कार्यालय घेऊन गावात जायचं आहे. गावातले लोक कार्यालयात नाही आले पाहिजे. कार्यालयातला तहसीलदार गावातल्या माणसाच्या घरापर्यंत गेला पाहिजे. आम्ही संकल्पना मांडली आणि पाहता पाहता प्रत्येक गावात आम्ही गेलो. असेच टेंट मोठा ऐकून सगळे अधिकारी बसलेले, टायपिंग, झेरॉक्स मशीन सगळं तिथं लिहिणाऱ्यापासून तिकून त्याचा अर्ज भरला का तिथं सही शिक्के मारणारा तलाठी, ग्रामसेवक सगळे हजर राहायचे. असा भरत भरत इकडे आला का 5 मिनिटात अर्ज मंजूर व्हायचा, कारण कमिटीवरतीच बसली राहायची. ही लोकशाही आहे. वाड्यातलं राजकारण संपलं आणि कार्यालयात राजकारण सुरू झालं. आम्ही पाहतोय लोकशाही इथं खऱ्या अर्थानं आम्ही मजबूत करणं गरजेचं आहे. सामान्य माणसाला आधार वाटावा, ते केलं पाहिजे. ते करण्याचं काम आम्ही खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि म्हणून अरविंद भाऊला आम्ही म्हटलं, मागं म्हटलं आम्ही का मान खटाव आम्ही लढणार. मग मला फोन आले, कोणाला लढवणार? म्हटलं अरविंद पिसे साहेबांनाच लढवणार. कारण या तालुक्यातला, या मतदारसंघातला जर दुष्काळ संपवायचा असेल, 75व्या वर्षामध्ये अजूनही आम्हाला पाणी भेटत नसतं. सगळ्या पक्षाचे आमदार झाले, खासदार झाले, सगळे झाले, आणि तरी जर पाणी भेटत नसेल तर तुमच्या पक्षाला किंमत नाही. ज्या भाकर खाऊन पोटच भरत नसेल तर ते भाकर आता बाजूला ताव्यासहित, चुलीसहित बाहेर असली पाहिजे. आम्ही राष्ट्रवादीला निवडून दिलं, भाजपवाल्याला निवडून दिलंय, काँग्रेसवाल्याला निवडून दिलंय, पण पाण्याचा थेंब अडला नाही. आणि अरविंद पिसे जर आले तर लात मारली तर पाणी काढल्याशिवाय. आम्ही आहे सोबत. बच्चू कडू नावाचं कडू औषध आमच्याजवळ आहे. आणि हे कडू औषध एवढं झोंबते. अनाशे लिंबाच्या झाडासमोर माझी सभा आहे. कडुलिंबाचं झाड आहे
ज्याचं कोणाचं पोट दुखलं का मात्र आमच्याजवळच तयार आहे. किती घोट पाजायचं ते मला माहित आहे. आणि मग याचा सगळा नक्षा बदलायचा असणार तर अतिशय मन लावून काम करणारा माणूस आहे. जातीपातीच्या पलीकडे काम करणं, जो येईल तो आमचं समजून काम करणं. आम्ही त्यांना सांगितलं का पक्ष आणि बच्चू कडू महत्वाचा नाही, इथं असणारा गोर गरीब माणूस महत्वाचा आहे. आम्हाला नाही हाल घातला तरी चालत, पण सामान्य माणूस आमच्या कार्यालयातून वापस गेला नाही पाहिजे, एवढं डोक्यात घेऊन खऱ्या अर्थानं काम करा. लहान लहान गोष्टी असतं. साधं 5 लाखाचं ऑपरेशन सांगितलं तर कुठे फिरायचं, कुठे जायचं सांगा बरं. आहे का कोणी? सांगितलं उद्या आमच्या बहिणीला ऑपरेशन सांगितलं, बाबा हे 10-5 रुपये पाहिजे आणि आता ऑपरेशन करायचं, कुठे जायचं गरीब? त्या देशात व्यवस्था काय झाली? आमदाराचं पुराचं पोटाचं दुखलं तर मुंबईपर्यंत व्यवस्था, मत मारणाऱ्याच्या पोट्याचं दुखलं व्यवस्था. दवाखान्यात जाव तर बेड नाही, बेड असला तर डॉक्टर नाही, आणि डॉक्टर आणि बेड नसले तर नर्स सापडत नाही. कधी कधी लाईनच चालली जाते बोंबलत कसा. 75व्या वर्षामध्ये तुम्ही हॉस्पिटल चांगलं नाही करू शकतो, किमान ते तर चांगलं करायला पाहिजे. गरिबांना काम मेहनत करून, रक्ताचं पाणी करून, रात्रीचा दिवस करून, घाम गाळून काम करायचं. आणि 75 वर्ष आम्हाला आधी काय भेटलं? विचारा आपल्या खासदाराला, आमदाराला. आम्ही सांगतोय तुम्ही पक्षाचे निष्ठावान होऊ नका. नेता मेला तरी 72, पण आमचा बाप मेला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. हे डोक्यात घेऊन चाला. नेता महत्वाचा नाही, आले नेते पैदा होईल, पण बाप महत्वाचा आहे, तो मरता कामा नये. पण हल्ली काय झालंय, बाप मेल्याचं दुःख नाही, नेत्या मेल्याचं दुःख आहे. दळाल पोस्टर लागतं, ते डोक्यातून काढावं लागलं. ही विषमता थांबवावं लागलं. आजही पाहिलं का 1000 कोटी रुपये, आम्ही 5 लाख कोटीचं बजेट आहे महाराष्ट्रात. आरोग्यावर किती खर्च होतो कोणी विचारत नाही, कारण तुम्ही ते प्रश्न विचारत नाही. आम्ही विचार शिक्षणाचं काय आहे? गरीबाचं शिक्षण वेगळं आहे आणि श्रीमंताचं शिक्षण वेगळं आहे. तुमच्यासाठी जिल्हा परिषद जिंदाबाद आहे, तिथेही मास्तर लोकांचे वाक्य आहे. गुरुजी म्हणतो काय आहे जिल्हा परिषद, काही 10-15 शाळा सोडल्या तर मोठ्या मुश्किलनं चांगलं सापडतं. मग तुमच्या शेतीमालाला भाव भेटला नाही, शिक्षणाची 75 वर्षामध्ये व्यवस्था झाली नाही, इथं तर पाणीही भेटलं नाही, आरोग्याची व्यवस्था भिन्न आम्ही पाहिजे ते चौपट झाले. आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही जागृत जर झालो नाही तर मग हा बदल होणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही जे काही सभागृहामध्ये बोलतोय, मी त्या दिवशी सभागृहामध्ये म्हटलं, वारंवार बोलत असतोय का 3-2.5 लाखाचं घर, मी अध्यक्षाला म्हटलंय तर 1.25 लाखात घर कसं होते सांगा बरं, का होतं 1.25 लाखात? मी तर म्हणतोय का आम्ही त्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे, ज्याचे घर पडके आहे ना तिथं लिहून ठेवलं पाहिजे का तुमची खुर्ची 2.5 लाखाची, खुर्ची 2.5 लाखाची आणि आमचं घर 1.25 लाखाचं. मत कसं मारावं तुम्हाला? किंवा तुमच्या खुर्ची एवढी तर आमचं घर असलं पाहिजे, पण त्याच्या खुर्चीच्या किमतीमुळे आमचं घर नाही आहे, संतापच नाही. पेटून उठलं पाहिजे हो, पण तुम्ही थंड बर्फ घेऊन झोपता. शहर भागाला एकच योजना आहे, आम्ही ते आंदोलन सुरू करणार आहोत. प्रत्येक जिल्हा प्रमुख आमचे दत्ताभाऊ मस्के आहे, कुलकर्णीजी आहे, दिग्विजय आहे, जिथं पडकं घर असं तिथं मोदीजीचा फोटो लावायचा आणि फोटो लावल्यावर काय लिहायचं? आता योजना सारखीच आहे. सामना बे बाबा एक चिठ्ठी आणून तिथं काय लिहिलं पाहिजे? आता पंतप्रधान आवास योजना
हे आहे योजनेचं नाव, पंतप्रधान आवास योजना. हे जर सांगलीत आणि साताऱ्यात गेली तर मागे गेले घर 2.5 लाखाचं घर भेटते. आणि पंतप्रधान आवास योजना जर गावात आली तर अ ब क ड, अ म्हणजे सगळे, ब म्हणजे थोडे निवडलेले, अ ब क ड, क म्हणजे कधीच भेटत नाही, ड म्हणजे मेल्यावर भेटत. 75 वर्ष तुम्ही घर देऊ शकले नाही. अरे प्रहारच्या आधी सत्ता द्या. मी सांगतो एका वर्षात 3 लाखाचं 4 लाखाचं घर घेणं होत नाही. पैसे कमी आहे का गव्हर्नमेंट? 2.5 लाख रुपये महिना आहे आमदाराला. 2.5 लाख रुपये महिना. अमरावतीतून निघालो, पुण्याला थांबलो, इथं आलो, सभा घेतली, झाले 3,000 रुपये रोज पकले. काहीच काम नाही. कलेक्टरला 3.5 लाख रुपये महिना, प्राध्यापकाला 1.25 लाख रुपये महिना, 1.5 लाख रुपये महिना. काही तर वरतून पैसे घेते, अंदरून घेते, तरी पगार चालू आहे. काम काहीच करत नाही. कोणाचं लक्ष नाही आहे. घरकुल काय मोठी गोष्ट आहे का? काही मोठी गोष्ट नाही आहे. मी तर सांगतो एकच दिवस द्या आमच्या हाती, प्रहारच्या हाती. एका दिवसात घरकुल पासून आणि आमच्या शेतीमालाचे भाव जर वाढवून दिले नाही ना, मुच्छी करून टाकेल, मच्छी करून काढून टाकेल. अरे 5 लाख रुपयाचं बजेट आहे सरकारचं. 5 लाख कोटी. किती कोटी? 5 लाख कोटी. इथून जर अरविंद भाऊच्या घरापासून जर आपण ट्रक टाकले तर गडचिरोलीपर्यंत राब लागेल एवढे पैसे. म्हणजे 100 रुपये भेटले सर तुम्हाला 5 लाख कोटी जमणार नाही. डोक्याच्या बाहेर बंद जाईल. समजा राज्य सरकारनं 100 रुपये उत्पन्न कमावलं, 100 रुपयाचं बजेट जर असलं, 100 रुपये, तर 60 रुपये अधिकारी कर्मचारी आमदार खासदाराकडे जाते. किती जाते? 60. तुमच्यासाठी काही उरत नाही. मी सांगतोय, ऐकून घ्या. तुम्ही काय गावात एक कॉन्क्रीटचा रस्ता झाला का? झालं का? तेरविले आला आमदार, लग्नाला जेवला, जय रामकृष्ण. काय आमदार चांगला आहे. तेरविले आला, लग्नाला आला. अरे तो काय तेरवी लग्नासाठी पाठवला होता का? त्या सभागृहात बोलावं लागेल ना, चिरफाड करावं लागेल ना तिथे. जे खरं आहे ते खरं आहे. आम्ही शिंदे साहेबांसोबत आहे. पण शेतकरी महत्वाचा आहे, बाकीचे नंतरचे महत्वाचे आहे. हे महत्वाचं. कारण मत काही पक्षाचा नेता मारत नाही, मत तुमचं आहे. लक्षात घ्या. तिकीट जरी पक्ष देत असेल ना, आम्ही कोण बोलतोय? कारण आम्हाला तिकीट मला जावंच लागत नाही ना. दिल्ली ना मुंबई, गावातलेच लोक तिकीट देते. तिकीट मागायला तर नमाज पडायला लागते. काय काय करावं लागतं त्यांना विचारा. आता मी 50-100 रुपयावर 60 रुपये अधिकारी कर्मचारी आणि आमदार खासदारावर खर्च होतो. 60 रुपये गेले, राहिले किती? 40. त्यातले 20 रुपये रस्ते नाल्या हे काय असणार, कमिशन सहित. तुमच्या लक्षात नाही आलं वाटते. गेले 20 रुपये. तुमच्यासाठी किती आहे? 20 रुपयातले ते 20 रुपये भेटले नाही पाहिजे. तुम्ही हिशोब मांडत जा, डोकं लावत जा. थोडस डोकं जर लावलं नाही तर मग काही तुमचं काही खरं नाही आहे. तुम्हाला जातीपातीत लढवणं सुरू आहे, तुम्हाला धर्माच्या नावाने लढवणं सुरू आहे. पण खरा मुद्दा शेतकऱ्यासाठी आपण लढत नाही. मी म्हटलंय आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आमच्या शेतीमालाला जर भाव दिला ना तर आम्हीच तहसीलदार नोकरीवर ठेवल्याशिवाय राहत नाही. आम्हीच. आता कापसाला जर 15-20 हजार रुपये भेटले, ज्वारीला 10,000 रुपये किंमत, कोण ठेवणार आहे? काय गरज आहे? कोण जाणार आहे नोकरीवर? आरक्षण भेटलं तर एका कुटुंबाचं भलं होतं. शेतीमालाला भाव भेटला तर अख्ख्या हिंदुस्थानातल्या शेतकरी शेतमजुराचं भलं होऊन जातं. एवढी ताकद त्याच्यामध्ये.
आता 100 रुपयातले 60 रुपये गेले भाऊ अधिकारी कर्मचारीसाठी, आमदार खासदारासाठी. 20 रुपये हे तुम्ही कॉम्प्लेटवर बसले नाही का, रस्ता बिस्ता याच्यासाठी गेले. याच्यात कमिशन आहे, भरपूर पैसे कमवतात. मग राहिले 20 रुपये. तुमची संख्या किती आहे? 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी 60 रुपये. 7 कोटी शेतकरी शेतमुद्रासाठी 10 रुपये. वाजवा टाळ्या, वाजवा. तुमचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. नेता म्हणून तसा आपण नेत्यानं काही म्हणा टाका उडी टाकल्या उड्या. आता तुम्ही सांगा 10 रुपये भेटते तुम्हाला, लूट कितीची आहे? म्हणजे आम्ही जर पाहिलं 90 रुपये आमच्या खर्चात आम्हाला 7 कोटी जनतेला कम से कम 70% पाहिजे होतं ना भाऊ, आम्हाला 10% ठेवलं. जातीपाती धर्माच्या भांडणात तुम्हाला अटकून ठेवले. व्यवस्थित प्लॅनिंग आहे. हिंदू खतरे में है, नहीं तो मुस्लिम खतरे में है. ये कोई खतरे में नहीं, नेता खतरे में आता है तब धर्म खतरे में आता है. हे सगळं चुरत्या बनवायचं काम आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर जर आम्हाला बदलवायचं असेल तर बच्चू कडू एकटा निवडून आला होता, पण सभागृहामध्ये आम्ही 100 आमदाराची ताकद उभी करतोय. 100 आमदार. आमच्या गरीब माणसाचं मतदान आहे, लक्षात ठेवा. निवड कर्मचारी अधिकाऱ्याचंच मतदान असं वाटत असेल तर आम्ही जर हिंगा दाखवला ना तर भाईता पैता भुई सपाट होऊन जाल तुम्ही. आमचा मतदार जर हुशार झाला, जातीपाती धर्म आणि पक्षाच्या राजकारणाच्या बाहेर निघून विचार करायला लागला तर मी सांगतोय हे चित्र बदलू शकतो. 20-25% लोकांकडे पैसा जातो फक्त. आमचे पोरं बगैर उपचारानं मरतंय. शिक्षक नाही म्हणून आमच्या पोराला शिक्षण भेटत नाही. मार मेहनत करून आम्हाला भाव भेटत नाही. 75 वर्ष आम्ही सहन केलेला आहे. आता तलवार हाती घ्यायची आहे तर मतदानाची, कापासाठी नाही, तर ज्यानं भाव दिला नाही त्याला पाळासाठी घ्यायची आहे. त्याला पाळायचं आहे. आज पहिली सभा घेतली विदर्भातून येऊन इथं. अरविंद भाऊ तुमच्यासाठी पहिली सभा घेतली. आणि मी युतीत आहे. भाजप काय म्हणते राष्ट्रवादी शिंदे साहेब त्याच्यात आमचा प्रहार आहे. पण आम्ही सांगितलं आहे एक तर तुम्ही लोकसभेच्या आत जागा वाटप काय होते विधानसभेचं सांगा, नाही तर 4 सीटा आम्ही डिक्लेअर करू तिथं बच्चू कडू रक्ताचं पाणी करून निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघामध्ये आता दर महिन्यामध्ये येणार आहोत. अरविंद भाऊ सगळ्या कार्यकर्त्यांना मजबूत तयार राहा. माझ्या मतदारसंघात आता फिरायची गरज नाहीये. मी असं समजा नाचरपूरचाच मतदारसंघ आहे हा, आणि इथं ठाण ठोकून दर महिन्यानं येऊन हे चित्र आपण बदलू. आणि पुढच्या वेळेस जेव्हा यावेळेस येऊ तेव्हा अरविंद भाऊ पिसेच्या समोर आमदार लागलेला असलं पाहिजे. आमदार मला त्यांचा प्रामाणिकपणा माहित आहे. म्हणून त्यांनी केलेला पाण्यावरचा अभ्यास असेल, त्यांनी सामान्य माणसाची केलेली सेवा असेल, जातीपातीच्या पलीकडे जाऊन जे काही काम आपण करताय, आणि त्याच्यानं पहिली या विधानसभेमध्ये माझी सीट मी डिक्लेअर केली नाही. पहिली सीट आम्ही पाहतोय अरविंद भाऊ पिसे यांची डिक्लेअर करतोय. तुम्हाला तुमची तयारी आहे का? हात वरती करा. धन्यवाद. आणि याच्यानंतर फक्त तुमच्या डोक्यात अरविंद भाऊ पिसे दिसले पाहिजे. मी बच्चू जरी असलो तरी शेवट कडू आहे आणि त्याचा गोड केल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघात गोड पाणी द्यायचं आहे आपल्याला. म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांना सोलापूरवाले असतात, सांगलीवाले असतात, या 4-5 जिल्ह्यामधून आमचा गौरव जाधव गिधव सगळे
सगळ्यांना लक्ष आपल्याला मान खटाव मध्ये. आपला पश्चिम महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ कोणता तर मान खटाव. यासाठी कामाला लागायला लागला. 3000 रुपये महिना आणि यांनी आणलं आता निवडणुकीत 5000 रुपये घेते म्हणतात लोक. लोक घेत नाही, काही ठराविक घेतात. सगळे काही विक्री नसतात. इमानदार लोक आहे म्हणून माझ्यासारखा आमदाराला लक्षात घ्या. तर आमच्या जो काय होतो आमच्यासाठी लोकांना सोनं गहाण ठेवलं. सोनं पोत. पहिली निवडणूक जेव्हा लढलो तेव्हा आमचा प्रचार 2 दिवस अगोदर संपला. पैसेच नव्हते. डिझेल टाकायला पैसे नाही. गाड्या थांबल्या सगळं. 2-3 कार्यकर्त्याला माहित झालं अरे बच्चू कडू घरी बसलेले आहे. आम्ही काढले 2 चाकी गाडी फिरत बसले. आमचा दीपक वैद्य नावाचा पोरगा माहीत पडू दिलं नाही. आत्ता माहीत पडलं मला. आईच्या गळ्यातला दागिना काढला, गहाण ठेवला आणि 2 दिवसाची प्रचाराची व्यवस्था 20 वर्ष केली. लोकांचं सामान्य लोकांचं काम केलं तर पैशाची गरज नाही पडत. आशीर्वाद पाहिजे. इथं नेत्याच्या आशीर्वादाची गरज नाही आहे. सामान्य माणूस जेव्हा आशीर्वाद देतो ना तेव्हा दिल्लीवाला मुंबईवाला कोणी येऊ दे त्याला गपकने दिल्याशिवाय राहत नाही. मला माहित आहे. मला 4 डाव लोकांना निवडून दिलेला आहे. ज्याचं घर फाटकं होतं तिथं लोकांना 10-10 हजार निवडून टाकले. पण लोकांना पैशाने हात लावला नाही. आणि तू एक वेळा 5000-10,000 देशील पण त्या आमच्या आयुष्यात कामी येणारा बच्चू कडू आम्ही गमावणार नाही असं म्हणतात. सामान्य माणसामध्ये जेवढी इमानदारी असतं भाऊ तेवढी इमानदारी कोणत्याही श्रीमंत माणसाकडे नाही. कोणत्याही नाही. तुम्ही आम्ही लोकशाही जिवंत ठेवली आहे लक्षात ठेवा. आणि मला तुमच्यावर विश्वास आहे. माझ्यासारख्या फाटक्या माणसाला 1 वेळा नाही 4 वेळा निवडून दिलं. हे काही नेत्यानं निवडून दिलं नाही. काही धर्मजातीच्या राजकारणामुळे आम्ही निवडून आलो नाही तर तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या आशीर्वादात बच्चू कडू निवडून आला. आणि खरी सेवा उपलब्ध करून द्यायची असेल, सामान्य माणसाचा आधार व्हायचा असेल तर आता चित्र बदलवलं पाहिजे. 75 वर्ष आम्ही सहन केलं. ज्या पद्धतीनं अचलपूरला काम चालतं त्या पद्धतीनं या मतदारसंघात काम आपण चालू. एखाद्याने 10 लाख रुपये खर्च असेल तर त्याला घर विकायचं काम कधी येणार नाही, पडू देणार नाही. त्याला शेत विकायचं काम आम्ही कधी पडू देणार नाही. आमचा कार्यकर्ता तिथे खंबीरपणे उभा राहू. त्याचं सगळं आर पार सगळी व्यवस्था केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही व्यवस्था आम्हाला निर्माण करायची. या व्यवस्थेसाठी ही लढाई आहे. या सामान्य माणसाचा खरा शेवट आम्ही पाहतो इथं निर्माण करायचा. आणि म्हणून आपल्याकडून त्या अपेक्षा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं आलात, उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि एक फक्त आपण आवाज सुरू करू. आंदोलन जे पडकं घर आहे तिथं मोदी साहेबांचा फोटो लावायचा आणि तिथं लिहायचं का शहरातल्या लोकांना 2.5 लाख आणि आमच्या लोकांना गावातल्या लोकांना 1.25 लाख का. प्रश्नाचं उत्तर द्या, नाही तर आमची मागणी पूर्ण करा. नाही दिलं तर मत नाही. असं एवढं लिहून ठेवा. एवढंच लिहा. मी सांगतोय सुरू होऊन ना जेव्हा लहानसं पोस्टर लावायचं. एवढं फाटके घर पडके घर तिथं लिहायचं. आणि मग शहरात गेले तर 2.5 लाख रुपये. हा आमचा अपमान आहे गावातल्या लोकांचा. शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर देणार आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं तर आम्ही सहन नाही करणार. हे थोडं आंदोलन सुरू करू. कारण निवडणुकीचे दिवस आहे. तुम्ही लहानशी काळी जरी उचलली ना तर केंद्रापर्यंत जातोय. माझं नाव बदनाम होईल, माझा डाव काढन, पण माझा डाव माझं नुकसान जरी होत असेल आणि त्याच्या सामान्य माणसाचं भलं होत असेल तर बच्चू कडू सहन करायला तयार आहे. आम्हाला त्याची काही पर्वा नाही. मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रापासून याची सुरुवात करू. चांगले पोस्टर मी तुम्हाला अधिक चांगलं मॅटर देतो. अरविंद भाऊ तुम्ही लावणं सुरू करा. हे तिकडे कानावर गेलं पाहिजे. आणि आम्ही राजकारणी लोक एवढे भारी असतोय
आम्ही तुम्ही कसे दिसता काय दिसता याचं काही लेनदेन नसतं. मत कुणाला मारते आणि तुम्ही जर दिलं सगळ्या फाटक्या घरवाल्यानं मत देणार नाही तर मोदीजी विचार करून यार कुछ करना पडता है. कारण ते म्हणते ना तुकडोजी महाराज, सोन्याचा देव दिले चोराचं भेव, लाकडाचा देव दिले अग्नीचं भेव, राजकारणी देव दिले मताचं भेव. आणि मग राजकारणी देवाला कसं भ्यायचं, आंदोलन करायची गरज नाही आहे, फक्त पाठी लावा मग पा मजा. आणि आमदार आला गावात खासदार का त्या घरावर घेऊन जात याचं काय सांग, फिर मजा आहे. ते सांग मत देणारच नाही. आमचं काय ते पहिले पहा, फिर आपका देखेंगे. ज्या दिवशी हे करणं तुम्ही सुरू करा त्या दिवशी खऱ्या अर्थानं लोकशाही आम्ही पाहतोय मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. जे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं, जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाहिलं, जे छत्रपती शिवरायानं पाहिलं, ते स्वप्न तुमच्या हातून आम्हाला पूर्ण करायचं आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या सहकार्याची गरज आहे. त्या अपेक्षा करतो आणि इथे हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, मनापासून धन्यवाद. मानगडाच्या वतीनं आणि 17 जिल्ह्याच्या वतीनं या निमित्तानं मी विनंती करतोय सन्माननीय अतिशजी माने आपण आभार प्रदर्शन करावं. यांनी